नमस्कार, मी प्रियंका जाधव या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत करते। तर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी ब्लॉग स्टार्ट केलेले आहेत। सो आता रेग्युलर तुम्हाला ब्लॉग पण बघायला भेटतील। तर मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी माझी स्पेशल व्हेज थाई रेसिपी। तर रेसिपी कशी बनवली हे नक्की बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे। चला तर मग बनवायला घेऊया। तर सर्वप्रथम मी इथे आधी भात लावून घेणार आहे। भातासाठी मी तांदूळ स्वच्छ पाण्याने दोनदा धुणार आहे। तर दोनदा पण तुम्हाला स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवायचे आहेत। इथे मी कोकणचा वापरलेला आहे, तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता। तर स्वच्छ पाण्याने दोनदा तांदूळ आपले धुवून झालेले आहेत। नंतर पाणी टाकून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये त्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। नंतर मी इथे सोयाबीनची भाजी बनवणार आहे। तर वाटीभर मी सोयाबीन घेतली आहे, पाणी टाकून त्याला 5-10 मिनटं भिजत ठेवायचे। नंतर 5-10 मिनटं झाल्याच्या नंतर त्याला काढून घ्यायचा आहे एका प्लेटामध्ये आपल्याला। तर सोयाबीन पाण्यातून काढून झालेले आहे। भाजीची तयारी करूया। भाजीच्या मसाल्यामध्ये मी वापरलेला आहे कांदा, खोबरं, लसूण हे सर्व काही मी भाजून घेतलेलं आहे। सो मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण काळं तिखट, हळद, लाल तिखट सर्व काही मी चवीनुसार मीठ टाकून सोयाबीन हलवून घेतली। नंतर भाजीला चांगली उकळी आली की कोथिंबीर टाकून हलवून घेतलं आहे। तयार आहे आपली सोयाबीनची भाजी। तर नंतर भाजी तयार झाली की मला शेपूची भाजी पण करायची होती। शेपूची भाजी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तिथे। नंतर शेपूच्या भाजीमध्ये मी टाकलेली आहे मुगाची डाळ, नंतर हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। सो हलवून घेतलेली आहे शेपूची भाजी, वरतून कुट्टा टाकून हलवून घ्यायचं आहे छानपैकी। तर शेपूची भाजी पण आपली तयारच आहे। तर ऑलमोस्ट शेपूची भाजी तयारच आहे आपली। तर मी ते कोशिंबीर पण करायला घेतली आहे। कोशिंबीरीसाठी मी ते गाजर वापरलेलं आहे, काकडी पण चिरून घेतली आहे, कांदा चिरून घेतला आहे। नंतर तुम्हाला थोडीशी अशी साखर टाकायची आहे, जेणेकरून म्हणजे आपली कोशिंबीर थोडीशी मिठी बनेल, पण छान बनते। नंतर गॅसवरती 5 मिनिटे तुम्हाला चांगलं हलवून घ्यायचं आहे, कोशिंबीरला थोडंसं मऊ करायचं आहे। नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला चांगलं हलवून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये दही ॲड करायचं आहे। दही ॲड झाल्याच्या नंतर इतक्यातच आपली कोशिंबीर बनून नाही तयार झाली। सो मी इथे चमचा घेतला आहे, चमच्यामध्ये तेल टाकलं आहे, जिरे टाकली आहे, नंतर मिरची टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे। सर्व काही तडका आपल्याला कोशिंबीरवरती टाकून घ्यायचा आहे। अशी कोशिंबीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते आणि कमेंट करून सांगा की मला कशी झाली ते। नंतर इथे मी चपाती पण बनवायला घेतली आहे। तर बघा इथे आपल्या चपाती पण रेडी आहेत। तर बघा अशी मी व्हेज थाई रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।